तर गुड मॉर्निंग मंडळी, सुप्रभात. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नंदिनी भानसे आणि कलमकर. सो मी उठली आहे, आत्ताच उठली आहे आणि बघू शकतात 8 वाजलेत आणि आपण जाऊया आता मागे जिथे वडे बनवत आहेत. तयारी चालू आहे, सो जाऊया आपण मागे. घरातून पण जाऊ शकतो, पण मी तुम्हाला मागून दाखवते, इथून नेते. आई इथे वडे बनवत आहेत बघा, पाणी लावून. भोकाचे वडे बोलतात ना. गौरीची पूजा करणार तेव्हा सुपात 5 टाकायला लागतील ना, प्रत्येक सुपात 5. एकच टाकता ते काय मस्त काय आहे, एक 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 टाकायचं. जसं 2 पण टाकू शकतो ना. थोडे ना आणि आई पण करतात तिकडे. जायचं तिकडे पण करतात, इथे पण करतात. तू आली होती पण झोपली बोलते दमल्यात. किती झाल्या मोजल्या? मोजल्या किती झाल्या? तर त्या किती झाल्यात? मोजून 68 झाल्या ना. 68 झालाय. ते बाहेर मोजल्यात. सोनं बघतात, पण ते हे झाड कशा आहे सोन्याचा, म्हणजे ते झाड हा पुढे सोन्या का ते गरुडा वसायचा, त्याला सोनं बोलतात. चिरता वेगळा असतं. मग हा सुपात ठेवायचा असतो. नाही, ते आधी सांगतील ना फुलं कुठली कुठली आहेत ते. बघा 15 सुपं आहेत आपल्याकडे. त्यातली ती 2 सुपं आहेत ती कुवार वौसाची आहे. सुपं म्हणजे लग्नाच्या आधीचा जो वौसा करतात ना, त्याची आहे ही 2 सुपं. आणि फुलं आणलेली आहेत सकाळी बाबांनी आणि ताईंनी पण आणलेली आहेत फुलं, आहे ना. बाबा यांची नावं सांगा मला थोडक्यात, म्हणजे कळतील. जे पण नेक्स्ट वौसा करणार असतील त्यांना मदत होईल. ही रानभेंडीची फुलं आहेत. रानभेंडीची फुलं आहेत. ही गौरीला लागतातच. आलं लक्षात ना. जेवढी मिळते तेवढं शक्य तेवढं वापरायची फुलं, कारण तिला आवडतात. ती म्हणजे रानामध्ये पडत फिरत असते ना, तेव्हा ही घालायची डोक्यामध्ये. आणि नंतर हे कुठे ह्याला काय म्हणतात, सोना ना. सोना जो मगाशी तुम्ही बघितलं बाबांनी आणून दिलं आपल्याला, तेच हे पण लागतात. याचं नाव काय पण? याला सोना म्हणतात. याला सोना म्हणतात हे, कारण हा गौरीला ती पण रानावर फिरत असेल तेव्हा ती डोक्यामध्ये वगैरे घालायची गौरी, कारण तिला हे सोना पण लागतो. आणि दुसरा हे ते दुर्वा, हे दुर्वा तुम्हाला माहिती आहे, गणपतीला आपण अर्पण करतो. वंशामध्ये पण लागतं आपल्याला. आणि हे सर्व वंशामध्ये लागतात आपल्याला. हे सर्व माका काय माका माकाची माका म्हणतात त्याला. माका हा माकाचं हे झाड आहे. पहिलं हे झाड आहे.
बघा साहित्य दाखवतोय आपण की काय काय लागतं ते म्हणजे व्यवसायाला हे बघा हे माका पण लागतो तिला कारण ही तिची आवडते तिला जी आवडते तिला ते द्यायला लागते तिला. आणि जास्त आणि कुरडू ह्याला कुरडू म्हणतात. अच्छा म्हणजे हा कुरडू आहे ना हा वनस्पती आहे ना ती औषधी पण आहे वनस्पती पण मागते मी युट्यूबला वाचलं होतं पण चांगलं एकदम औषध आहे कुठलं औषध मला आठवत नाही पण औषध आहे पण हे पण कुरडू पण आहे ना हे पण तिला गौरीला द्यायला लागते कारण हे गौरीला तिला आवडतंच आहे ते तिला जे 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 लागायचे ते जे घालायचे ते तिला द्यायला लागतं तिला म्हणजे सुपामध्ये आपण भरतो आपण सुपामध्ये ही काकडी पण द्यायला लागतो तिला सुपामध्ये आपण कसं भरू ते आपण दाखवतो आपण आणि ही वडे वडे हे वडे पण येतात आपण वडेचे मगाशी तुम्ही बघितले तळत होतो कशा पद्धतीने आपण ठेवायची कशा पद्धत कशी ठेवायची आहे पद्धतीने ते आपण आपण दाखवूया. जास्वंदाची फुलं पण घेतलीत काय जास्वंदी फुलं आपले देवाजवळ घेतले अच्छा देवाजवळ. जास्वंदाची फुलं नाही आहेत बाकी हे जे सगळं साहित्य दाखवलं ते ठेवणार आहोत आपण तिरड म्हणतात त्याला तिरड हे पण लागतं हे पण एक छान फुल आहे बघा हे तिरड पण लागतं ते बरोबर आणि हे पानाचे विडे का ठेवलेत 5-5 ते सुपामध्ये पाच पाण्याचे विडे भरायला लागतात ते झाले ना ते सगळं झाले सगळं ते विडे पडून आता बघा वडे ठेवायला सुरुवात पानं पानं भर 5-5 पानं भर टाकूया 5-5 पानं सगळ्या सुपांमध्ये जाणार आहेत आता अच्छा अच्छा हा रांगेत असं लावून ठेवलं असतं हा अशा पद्धतीने 5 ना मंडळी अजून याच्यामध्ये खूप सारं सामान सामान येणार येणार आहे आहे. हा, हे हो. सुरुवात आहे फक्त सुरुवात आहे सुपारी दे माझं एक 5 सुपं घे 5 सुपं तुम्हाला भरून दाखवलंय इथे हा इथं घे इथे घे हा इथे बरं हां ठीक आहे शेजारीच आपला गणपती आलेला आहे गणपती बाप्पा मी नंतर दाखवेन तुम्हाला तो त्यामुळे गाणी वाजतायत बाजूला काय केली काय ठेवली 2-3 चढती बांधायची ठेवली काय काय चांगलीच घेतोय आम्ही पानं बघा शास्त्राला एक ठेवूया ना ते 15 कुठला पाहिजे बघा एक रानभिंडीचा फूल ठेवलं एक आणि त्यावरती ते कुरडा घेतला कुरड्या मका पण होतं किती ठेवायची कुठेची 2 एवढं ठेवतो तुला पुरणार नाही हा एवढंच आहे कमी 5-5 होते असं ठेव जास्त ठेवला हा असं ठेव ह्या दुर्वा आपल्या घराच्या समोरच्याच आहेत जास्त घेतो आपण त्या. सोना ठेवला सोना दे इकडं दोन काटा शास्त्रात आपण टाकू पाहिजे तर आलं असेल ना शास्त्राला कुठं पाहिजे तर साहेबांनी काय सोनं बिनं काय आणलं नाही काय हा सोना 1 लाख तोला फुलं लागतात त्या शास्त्राला
याच्यामध्ये ठेवा ना, हा मध्ये एक एक ठेवा काय ठेवता याच्यामध्ये ठेवा. बरोबर, असं तसं असं करा. असं कसं ना असा असं मग असा ठेवा. मध्ये नाही दिसत आहे की तिकडं? वाजवत मध्ये मध्ये काम आहे. पाच लतीकडे लावून ठेवली. ती एक केली होती पाच ना. आता केली मी कमी करा. नारळ ठेवलेले आहेत आपण. कमी करा थोडी परत. केलंय ना? तो असू दे. मग सासा. जाऊ दे. त्याने आधीच हे करून ठेवलंय तसंच ना. हे बघा इकडे एक एक वाटा करून ठेवलेला आहे असा, तो इथे ठेवायचा आहे आता. हे ठेवा ते. काल रात्री ते करून ठेवलेलं होतं, आता फक्त आपल्याला सुपात ठेवायचं आहे. दोन्ही केली तर एकच ठेवा. एक- एक एक. एक ठेवा. त्याच्यावर माका नाही आहे. ते दे द्या, इकडे दे द्या. इकडे द्या. माकाची पानं ठेवायची आहेत. पडला का काय करू? नाही, दरवाजाचा आवाज आला. एक एकची पान पुरणार नाही. पानं आहे, तर काय करू? एक- एक. आहे एवढं झालं मग. हो, झालं, एक एक काय झालं, आपल्याला पाहिजे. एक- एक. आणि हा तसं पण बाग पूर्ण भरेल मग तो अजून. असं इथे ठेवलं. हा? झालं. नंतर उरली तर आपण टाकू जेवढं होईल ना, नंतर ठेवू आपण बरकच कधी पण टाकू. अजून काय आलं? हा, केली तर वेगळी. ते इकडे लहान आहे. असं दे, बरी आहे. चांगली आहेत. हा, मध्ये हे, हा. ही पाच आहे ना. मध्ये येईल ना बाबा, मध्ये. हा मग तुम्ही असं. पकडा हो. असं आडवं घे. मी आणता. आडवं घे. तुम्ही असं पकडा. राऊंड ठेवलं पाहिजे. 4 झालेत. अडका तो काय म्हणायचा? तर अशा प्रकारे इकडे सूप बांधलेली आहेत. हा, मग याच्यावर घ्या म्हणजे तो दाखवायला. बघा हे झालेलं आहे एक. आपण आता तयार होऊया तोपर्यंत. ते झालंय ऑलमोस्ट. आता मी तयार व्हायला घेते, रेडी होते मी. सो आली आहे मी बेडरूममध्ये. आता बघूया, आपण कॅमेरा सेट करून ठेवूया जेणेकरून इथून दिसेल मी परफेक्ट. इथून दिसते काय प्ले का कशाला करते. मित्रांनो मी रेडी झालोय. हे रेडी झालेत, मी बाकी आहे. माझं बघा सगळं बाकी आहे अजून. तर कसा दिसतोय सांगा मला कमेंट करून. माझं ज्वेलरी कुठे आहे? ज्वेलरी कुठे आहे? कुठली ज्वेलरी? कानातले आणि सगळं. हा बघ. अरे हा, मेहंदी काढायची राहिली आहे ना. तर आज आहे वौसा. मेहंदी काढून घेते मी, पटकन मेहंदी काढून घेते. आता कुठे मेहंदी काढ? लगेच रंगते. ही इझी इन्स्टंट. हा इन्स्टंट मेहंदी आहे. सो मी पटकन मेहंदी काढून घेते असं छोटूसं काहीतरी. मग भेटू आपण. ओके बाय. काय माहिती, मला नाही वाटत रंगणार आहे की एवढं लवकर. बघूया. रंगणार हा रंगणार. इथे बघूया आता मेहंदी किती 2 मिनिटात रंगते ती. इन्स्टंट मेहंदी आहे. मला मून इतका आवडतो की मी इथे पण काढून घेतलाय तो. पण ही वाली मेहंदी मी पहिल्यांदाच काढते, मूनवाली अशी इझी पटकन. मला मून खूप आवडतं. आता आहे तर हे सगळं संपूर्णच अजून काय करू शकते मी इथे? बस झालं ना इतकं की छोटा मून झालाय, थोडा मोठा करू काय? नाही, भरपूर मोठा झाला मला तर वाटतं. ठीक आहे ना. या हातावरती तुम्ही मून काढा. तर बघा हिची मेहंदी लगेच रंगली. चंद्र आता परत मेहंदी काढते आहे काकींच्या. काय? दुधी असते ना? अजून रंगली असते रे? हा मस्त आहे. धुवायला नको पाहिजे. सो चला मंडळी, आपण आता स्टार्ट करूया आपला मेकअप. तर फर्स्ट मी लावते फाउंडेशन नाही लावते मी, नॉर्मल क्रीम लावते.
आपल्याला मेकअपची वगैरे काही गरज नाही. कसं दिसतो ते तुम्ही सांगा. हां नका करू तुम्ही मेकअप, मला करायचं आहे ना. थोडे हात वगैरे वरती style. सो मी हे लावलं आहे पहिलं लॅक्मेची CC क्रीम लावली आहे. मी माझा माहिती आहे तुम्हाला, मी खूप सिम्पल मेकअप करते, तेवढंच मी दाखवते. नॉर्मल CC क्रीम मेकअपची तुला काही गरजच नाही पहिली गोष्ट म्हणजे समजलं. करायला लागतो पण काय नाही, मला तर विदाऊट मेकअपच छान दिसते. बघा मंडळी CC क्रीम नेकला पण लावूया थोडीशी. हां बरं झालं बंद केलं फॅन, त्याचा आवाजच नाही येणार इकडे. नेकला एडिटर लोकांना समजतं बॅकग्राऊंड व्हॉइस काय टाकायचं काय ते नाही. मागचं टॉवेल पकावं वाटतंय, दिसते. टॉवेल काय सगळ्यांच्या घरात टॉवेल असतं. हा एक चंद्र यांनी काढलाय, हा चंद्र मी काढलाय, हा चंद्र यांनी काढलाय, त्यामुळे हा चंद्र थोडा असा मोठं मोठं वाटतंय आणि हा माझ्यासारखं वाटतंय. दोन्ही मध्ये डिफरन्स बघा, दोन्ही मध्ये डिफरन्स. हा चंद्र आहे आणि ही चंद्रा. कोर चंद्रा, चंद्राची कोर. खूप. तर आज आहे वौसा आणि माझी गौरी नटते आज. तू काय खाल्लं नाही ना? खाल्लं मी, पेट पूजा एकदम काय खाल्लं? सगळं. काय सगळं पागल आहे का? आज उपवास आहे. सकाळी उपवास उठली तेव्हाच मी खाल्लं. आज उपवास आहे तुझा वौसाचा. गौरी पूजनानंतरच खायचं असतं पण मी सगळं. खाल्लंय सगळं. हे एवढं लाल लाल नको लावे. अरे ते होणार ते इकडे लागले डोळ्याचं. फाउंडेशन वगैरे त्याच्यावरती येणार, त्याच्यावरती थोडं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावणार ना, ते सगळं. आणि बोलते थोडंसं मेकअप करते. एवढं सारं मेकअप करते. काय केलंय मेकअप? 2च तर लावले आतापासून. 3 क्रीम लावणार आता परत. 2-3 क्रीम थोडी लावले, 2च लावले. काय पण बोलू नका गप्पा. बघूया. अरे तेल उचला, मला नकोय तेल. बघा मी कसं वाटतं. तेल उचलते पहिलं. ते माझ्या डोक्यावर आज आणलं तुझ्यासाठी आणलं. सारं मेसी झालं इकडे. एक जरी पडलं ना तरी खाली पडणार आहे ते लगेच सगळं. आता मी जाणार आहे माझ्या मम्मीच्या घरी ओसा द्यायला. सो आय एम सो एक्सायटेड. पहिला गौरीच्या इथे ओवस. हां गौरीच्या इथे ओवसणार, त्याच्यानंतरच सगळीकडे जाणार. होईल मला सूट मारतो. नाही होणार. येस रेडी. इयरिंग आणि ज्वेलरी घालायची बाकी आहे. टॅब घेणार आहेस तू घरी? टॅब कुठे? नाही आता फक्त आपलं सगळं ट्रान्सफर करते डाटा त्याच्यात. इयरिंग आणलेत मी, खूप सुपर इयरिंग आणलेत जसे मला हवे होते बघा. युनिक. येस. सो हे अराउंड मला 255 लिहिले, बट मला 200पर्यंत मी घेतलं बार्गेनिंग करून. सो जास्त आवडले. दाखवते ना, मी पहिल्यांदा काहीतरी असं ट्राय करणार आहे. क्यूट आहे ना, घालून दाखवते. घालतात कसं ते पण दाखवते बघा. येस नसेल मे बी. मी इकडे ठेवायचं. वाव हे बघा किती मस्त वाटतंय बघा. मस्त ना, न्यू स्टाईल. आणि मग तू इयरिंग नाही घालणार का? नाही, पूर्ण कान भरलाय ना, इयरिंग का घालायचंय? दुसऱ्या पण घालते. अरे बापरे, एवढे मोठे होलं तुझ्या कानाचे. नाही हे कॉमन आहे म्हणून तर गेला ना. किती छान वाटतंय. आईची रिॲक्शन मस्त आहे ना, नवीन वरून कानात गेले. ह्याच्यात गेलेत. पिन काय काय होय?
तुमच्या इकडे आहे. आता आपण घालूया नथनी पण आहे, नथनी पण घालूया. त्याच्या आधी हे वाला नेकलेस घालूया. हां हां हे बघा ग्रीन ग्रीन मॅचिंग मॅचिंग नेकलेस घालूया. आहे ना मॅचिंग. आणि ही कुठे ठेवते ना ती नाही, ते जरुरी नाही सगळंच घालायचं. हे लावा मागून बरोबर लावा. बघ किती टाईट पाहिजे. मित्रांनो गावचं वातावरण बघता तुम्ही. गणपती बाप्पांची गाणी लागली आहेत. आता गणपती बाप्पांच्या आपल्याकडे आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचे दिवस चालू आहेत. आता गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत. तर गजबजलेली गावं आहेत आता आणि वातावरण सध्या गजवदनेचंच आहे. इकडे बघा. वाव किती सुंदर. हे तर लाव. हा लावते. कुंकू मी आहे. हे बघ इथे टिकली पण लाव. लावते. हा नाही तर ते कधी लावणार. आता लावणार ना, ते मेकअप करत होते ना, मेकअप शेकअप. ओ चंद्राची कोर. वा सुंदर. नजर नको लागायला कोणाची. एक इथे असं टिळा लाव काजळाचा इथे असं. हा चला लिपस्टिक बाकी. चला माझा तर एक फोटो काढा तिकडे ओपन हेअर मध्ये. मी कारण की मी ओशाला असे बांधणार आहे ना, तर मी ते फोटो काढायला जाते. जरा भेटू मग. तर आम्ही इकडे चाललोय फोटोशूट करायला आमच्या मॅडमचं. इथे आतमध्ये शेतात चाललोय. तर जाऊया. आरामात उतर. चंद्र माझा एक मोठा एक छोटा. मग काय बरोबर आहे. एक मी काढलाय हे बघा. आणि नेल एक्सटेन्शन नंतर लावते. चला हां मंडळी आम्ही आता निघू ओसायला. 12 वाजलेले आहेत. मी तर 8 वाजल्यापासूनच साडी घालून तयार होते आणि आमचं रेडी पण लवकरच होतं. पण त्यांचं असं आहे की तिकडे त्यांच्या ज्यांच्या घरात गौरी येते ना, सो त्यांचं जोपर्यंत होत नाही ओसून त्याशिवाय मग आम्हाला नाही घेत. म्हणजे दुसऱ्यांच्या घरातल्यांना नाही घेत. सो त्यांचं फर्स्ट आता होईल आणि मग आम्ही स्टार्ट करू उजायला गौरी. सो चला मग जाऊया आपण तिकडे. तर इकडे बघताय आता सुपर डोक्यावरती घेत आहे. तर इकडे घेतले त्यांनी सुपर डोक्यावरती. कम्फर्टेबल आहे का. मला कम्फर्टेबल आहे. तर इथे घेतले आहेत सुपर डोक्यावरती. मी चप्पल का मी घालू ना चप्पल. असं वाटतं लग्नाला चाललोय. चला बरोबर. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing